आपण थेट नाशिकमध्ये जाणार आहोत। नाशिकच्या चांदवडमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, कांदा प्रश्नी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान मोठा राडा झालेला आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, आंदोलनकर्त्यांना, शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्याला पाहता येत आहेत। किरण, आता या सगळ्या नेत्यांना पोलीस घेऊन जात आहेत आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये चांदवडमध्ये आता नेमकं काय घडतंय? आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले। विक्रांत, हे चांदवड पोलीस ठाणे आहेत। आंदोलनाच्या तिथून थेट या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना या ठिकाणी पोलीस व्हॅनमध्ये टाकून त्यांना ताब्यात घेण्याची जी कारवाई होती ती करण्यात आलेली आहे। आणि आता जर बघितलं तर या ठिकाणी शेतकरी असतील, आंदोलक नेते असतील, यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। आपण बघतोय या ठिकाणी या पोलीस व्हॅनमधनं खासदार शोभा बच्छाव बाहेर पडताय, त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर बगरे हे देखील या व्हॅनमधून बाहेर पडताय, शेतकरी बाहेर पडताय। त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे सुद्धा बाहेर पडताय। हे सगळे जे नेते मंडळी आहेत यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। आता जर बघितलं तर आतमध्ये आता बाहेर पडताय ते शशिकांत शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत। दुसऱ्या बाजूला आता या ठिकाणी बघतोय एक एक करून नेते या ठिकाणी बाहेर पडताय। आतमध्ये जर बघितलं तर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं रोहित पवार सुद्धा या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत। त्यांच्याशी बोलूयात। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीची ही सगळी कारवाई? सामान्य लोकांचा आवाज दाबणारं सरकार आहे, याला काय अर्थ नाही। जिथं भ्रष्टाचार आहे तिथे हे सरकार असतं। आज तिघं बसून घोडेबाजी करण्याचा प्रयत्न, नाही तर ते MLC इलेक्शनमध्ये कोणाला कुठलं तिकीट द्यायचं याची चर्चा करण्यामध्ये मग्न आहे। आणि आमचे शेतकरी आत्महत्या करतात, या शेतकऱ्याकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही, लाज वाटली पाहिजे। तुम्हाला थेट ताब्यात घेतलं, सगळ्या नेत्यांवर कारवाई करताय? नाही, उलट लोक आता शांत बसणार नाही। लोक जो योग्य ते निर्णय त्या ठिकाणी घेतील। लोकांना एवढं सांगायचंय, सिस्टमच्या विरोधात जोपर्यंत मी लढत नाही तोपर्यंत येणार नाही। की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या ठिकाणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता या ठिकाणी थेटपणे पोलीस प्रभारी पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्या कक्षामध्ये या ठिकाणी हे सगळे नेते या ठिकाणी आतमध्ये गेलेले आहेत। जाण्यापूर्वी पुढारी न्यूजला या ठिकाणी त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहता सिस्टमच्या विरोधात मध्ये लढल्याशिवाय न्याय मिळणार नाही अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या दरम्यान या नेत्यांकडनं व्यक्त केली गेलेली आहे। सध्या बघतो या पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सुद्धा आता या ठिकाणी घोषणाबाजी सुरू केलेली आहे। आपल्या नेत्यांना अटक केल्यानंतर या ठिकाणी कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, हे आक्रमक होताना दिसत आहेत। त्यामुळे आताच्या घडीला पोलीस ठाण्यामध्येच आता हे एक प्रकारे नवं आंदोलन सुरू झालंय असं म्हणता येईल। पोलीस ठाण्यामध्येच या प्रकारे आता घोषणाबाजी देऊन या सगळ्या दरम्यान हे जे आंदोलन आहे हे वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेले आहेत। या सगळ्या आंदोलकांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात, काय त्यांचं म्हणणं आहे आपण बघूयात। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे आतमध्ये जे नेते गेलेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय नेत्यांना तुमच्या आतमध्ये घेण्याची कारवाई झाली आहे। ही सगळी दृश्य आपण नाशिकमधून पाहतो। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा प्रश्नी आंदोलन करण्यात येत होतं आणि त्या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून धरपकड करण्यात आली। यामध्ये नेत्यांना पकडण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केलेली आहे। आपण काही प्रतिक्रिया ऐकतोय। दादा झाले किंवा सगळे प्रदेशाध्यक्ष हे काही मेलोडीला चॉकलेट द्यायला गेले नव्हते, हे लोकांसाठी रस्त्यावर उतरले होते। आणि जर न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे की न्याय मागून मिळत नाही। किरण, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया समजून घेत राहा। तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। अजितजी, स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। अशा प्रकारे धरपकड होते, शेतकरी आंदोलन करतायत, अर्थात राजकीय पक्ष त्यात सहभागी आहेत, मात्र आंदोलकांची अशा प्रकारे धरपकड होते, त्यांना पोलीस स्थानकात नेलं जाते, काय आपली प्रतिक्रिया? अशा प्रकारे आंदोलन दडपणं आणि बळाचा वापर करणं हे अत्यंत चुकीचं आहे। किसान सभेच्या वतीनं अशा प्रकारे बळाच्या वापराचा मी जाहीर निषेध करतो। शांततामय मार्गाने अधिकार आपला मांडणं आणि आपल्या मागण्या मांडणं हा आपला अधिकार आहे। त्याचा वापर करताना त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या मान्य करण्याऐवजी जर कोणी शक्तीचा वापर करून ते आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आजपर्यंत केवळ महाविकास आघाडीचं आंदोलन होतं। यापुढे ते सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं, सर्व संघटनांचं आंदोलन बनेल
आणि अधिक तीव्रतेनं रस्त्यावर शेतकरी उतरतील. सरकारने हा दडपशाहीचा मार्ग सोडावा आणि कांद्याला 3,000 रुपयाची जी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीने काही भूमिका घेण्याच्या बद्दल पावलं टाकावीत अशी मागणी आम्ही करतो आहोत. आपण आता बोलताना आपण जे म्हणालात त्याचा अर्थ असा घ्यायचा की आता या महाविकास आघाडीच्या आंदोलनाला सर्व शेतकरी संघटनांकडून पाठिंबा आपण जाहीर करताय, आंदोलन आणखी व्यापक होईल? किमान किसान सभेच्या वतीनं तर नक्कीच पाठिंबा आम्ही जाहीर करतो आहोत. बाकी शेतकरी नेत्यांबरोबर पण आम्ही बोलू. आज सकाळीच आम्ही डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर सुद्धा याबद्दल बोललो आणि त्यांची सुद्धा उद्या संध्याकाळी एक बैठक होते आहे आणि डावे पक्ष, डावी आघाडी आणि सगळ्या शेतकरी संघटना यांच्याशी संपर्क करून हे आंदोलन व्यापक करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. रोहित पवार यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी पुढारी न्यूजशी बोलताना असं म्हटलं की ही हुकुमशाही आहे, ही दडपशाही आहे. आपल्याला काय वाटतं, शेतकऱ्यांचं आंदोलन अशा प्रकारे थांबवलं जातंय, पोलिसांकडून बळाचा वापर केला जातोय, नेत्यांना ताब्यात घेतलं जातंय. आता पोलीस स्टेशन मधली ही सगळी दृश्य आपण पाहतोय. घामाचं दाम मागण्याची लढाई ही कधीही अशा प्रकारे दडपता कामा नये. कारण हे शेतकरी सुद्धा शेवटी या देशाचे नागरिक आहेत, अन्नदाते आहेत आणि त्यांच्या इतकं जीवावर आलंय की भाव न मिळाल्यामुळे आत्महत्या करण्याचे विचार शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये गोंगावत आहेत. काही शेतकऱ्यांनी आत्महत्या अगोदर केलेल्या आहेत. हे पाहता संवेदनशीलपणानं हा मुद्दा हाताळायला पाहिजे. कोणताही राज्यकर्ता ज्यावेळी अशा प्रकारे उद्दामपणा करतो, हुकुमशाहीच्या मार्गाने जातो, त्यावेळी त्याला लोकशाही मार्गाने प्रतिकार हा होत असतो. तो लोकशाही मार्गाने प्रतिकार आम्ही सगळेजण मिळून करू. नाही, अगदी खरं आहे अजित, जे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यातल्या त्यात शेतकरी जो अन्नदाता आहे त्याच्या आंदोलनाच्या बाबतीत असं घडणं, किमान शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत तरी आणखी संवेदनशीलतेने विचार व्हायला हवा होता असं वाटतं. नक्कीच व्हायला पाहिजे. कारण आपण बघा की ह्या सगळ्या कांद्याचे जे हस्तक्षेप वेगवेगळ्या धोरणात्मक सरकारने केले त्याच्यामुळे वारंवार भाव पाडलेत ना, महागाई कंट्रोल करण्यासाठी आणि महागाईचा कंट्रोल करण्याच्या नावाखाली हस्तक्षेप करून मतदानाचं पीक घेण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर वारंवार बंधनं लादलेली आहेत, त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, निर्यात बंदी लादलेली आहे, वेगवेगळे कर लादलेले आहेत. त्याचा हुंकार म्हणून जर शेतकरी रस्त्यावर येत असेल आणि आता आम्ही संकटात आहोत तर आम्हाला मदत करा, ज्यावेळी तुम्ही कांद्याचे भाव वाढले त्यावेळी हस्तक्षेप करून ते तुम्ही पाडले, आता भाव कमी झालेले आहेत तर हस्तक्षेप करून मदत करा, हे काय चुकीचं आहे शेतकऱ्यांचं? हे मागणं आणि लोकशाही मार्गाने त्या पद्धतीनं आंदोलन करणं हे जर चुकीचं ठरत असेल तर लोकशाही शिल्लक कुठे राहिली हा असं म्हणायला वाव आहे. आणि म्हणून रोहित पवार जे म्हणाले की लोकशाही नसेल तर ही हुकुमशाहीच आहे आणि म्हणून ह्या हुकुमशाहीचं समर्थन कोणताही संवेदनशील माणूस करू शकणार नाही. अजितराव, यामध्ये एक अँगल असा मांडला जातोय की ही धरपकड का करण्यात आली तर रास्ता रोको करण्यात आला होता, पुन्हा सर्वसामान्यांना त्रास होता. त्याबाबतचं आपलं मत काय? हे बघा, शेतकरी सुद्धा या देशाचे नागरिक आहेत आणि सर्वसामान्य आहेत. 4-2 तास जर रस्त्यावर खोळंबा झाला तर त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा खोळंबा शेतकऱ्यांच्या आयुष्याचाच झालेला आहे ना. आत्महत्याच करावी लागते ना शेतकऱ्यांना. धोरणात्मक जो रास्ता रोको शेतकऱ्यांचा सरकारने केलेला आहे, त्या सरकारने केलेल्या रास्ता रोकोचं काय करायचं? शेतकऱ्यांनी जर रस्ता अडवला तर खोळंबा होतो जनतेला, पण जनतेचाच भाग असणाऱ्या शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा खोळंबा सरकारी हस्तक्षेपाने सरकारने केलेला आहे आणि म्हणून तो खोळंबा जो आहे तो रास्ता रोको आहे जो सरकारने धोरणात्मकरित्या केलेला आहे. तो दूर करण्यासाठी दुसरा कोणता मार्ग शेतकऱ्यांकडे आहे? आम्ही लोकशाही मार्गाने लढलो तर जातीपातीच्या राजकारणावर भर देत सत्ताधारी निवडून येतात आणि मग दुसरा मार्ग राहतो लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरण्याचा. त्यामुळे रास्ता रोको जो सरकारने केलेला आहे तो दूर करा, ही ह्या रास्ता रोकोची मला वाटतं मुख्य मागणी आहे. धन्यवाद अजितराव, तुम्ही पुढारी न्यूजची सगळी बातचीत केली त्यासाठी. अजित नवले शेतकरी नेते आपल्यासोबत होते आणि त्यांनी आता म्हटलेलं आहे की आतापर्यंत हे महाविकास आघाडीचं आंदोलन होतं, आता आणखीही शेतकरी संघटना यामध्ये सहभागी होतील. सरकारची ही दडपशाही आहे असं अजित नवले यांनी पुढारी न्यूजशी बोलताना म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी किरण ताजने त्या ठिकाणी आहेत. चांदवडमध्ये पोलिसांकडून आंदोलकांची नेत्यांची धरपकड करण्यात आलेली आहे. किरण, आत्ताच्या क्षणाला नेमकं काय घडतंय? पोलीस स्थानकाच्या आतली ही दृश्य आम्ही पाहू शकतोय. नेत्यांसोबत पोलिसांचा नेमका काय संवाद सुरू? आत्ताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक असलेले डॉक्टर DS स्वामी यांच्या सोबत या सगळ्या आंदोलक नेत्यांची या ठिकाणी चर्चा सुरू आहेत. आंदोलक नेत्यांना रास्ता रोको करत असताना ताब्यात घेतल्यानंतर जी कारवाई केली जाते त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हे नेते थेट SP असलेले डॉक्टर
DS स्वामी यांच्यासोबत चर्चा करताय. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, त्या मुद्द्याच्या अनुषंगाने हे आंदोलन सुरू होतं आणि अचानक आंदोलकांनी एकूणच या सगळ्या दरम्यान सुरू असलेली जी रास्ता रोकोचं आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि त्यानंतर ताब्यात घेण्याची कारवाई झाली होती. यावेळेला आंदोलक आणि या सगळ्या दरम्यान पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. या सगळ्या दरम्यान बळाचा वापर करत पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलं, पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि ज्या वेळेला पोलीस व्हॅन पोलीस स्टेशनकडे आणत असताना त्यावेळेला आंदोलकांनी मात्र ही व्हॅन पूर्णपणे अडवलेली होती आणि यावेळेला मोठा गोंधळ या सगळ्या दरम्यान झाला. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला जर बघितलं तर हे सगळे आंदोलक नेते पोलीस ठाण्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पोलीस अधीक्षक असलेले डॉक्टर DS स्वामी यांच्यासोबत चर्चा करताय. जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुढे कायदेशीर प्रक्रिया काय नेमकी करता येईल याबाबतची चर्चा देखील नेत्यांमध्ये सुरू झालेली आहे. तशा पद्धतीच्या हालचाली देखील आपल्याला बघायला मिळत आहे. आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर माजी विरोधी पक्ष नेते असलेले अंबादास दानवे देखील या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे. त्यांच्या बाजूला आहेत डॉक्टर शोभा बच्छाव ज्या धुळ्याच्या खासदार आहेत, त्यांच्या बाजूला आहेत दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे आणि त्यानंतर बाजूला शशिकांत शिंदे, त्यासोबतच हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार हे सगळे जे नेते आहेत ते या सगळ्या दरम्यान या ठिकाणी पोलीस अधीक्षकांशी बोलताय. शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते शासन दरबारी पोहोचवावे या सगळ्या दृष्टीनं सकाळपासूनचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र अशा सगळ्या काळामध्ये पोलिसांकडनं जी कारवाई झालेली आहे त्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सिस्टमच्या विरोधात लढावं लागेल अशा स्वरूपाची भूमिका एकूणच प्रतिक्रिया जी आहे ती पुढारी न्यूजला रोहित पवार यांनी दिलेली होती. ज्या वेळेला आंदोलकांना ताब्यात घेतलं त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं त्यावेळेला आपण ही सगळी दृश्य दाखवली होती ज्यामध्ये हे सगळे नेते एक एक करून बाहेर पडत होते आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांची जी प्रतिक्रिया होती ती अत्यंत आक्रमक होती, संतापजनक होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलीस ठाण्यामध्येच चहूबाजूनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत. शेतकऱ्यांकडनं आमच्या नेत्यांना सोडा अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते आणि आपण थेट दृश्य बघतोय. या ठिकाणी या सगळ्या नेत्यांना आता बाहेर काढलं जात आहे. नेमकं काय आतमध्ये चर्चा झाली त्या अंती हे सगळे नेते बाहेर येत आहे हे बघावं लागेल. मात्र सध्या तरी जे आक्रमक स्वरूपाचे जो तुमचा हक्क आहे, भाजपकडे ती जागा आहे, पण आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ती हवी आहे. मला वाटतं जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत, पण यामध्ये मेरिट बघितलं जाईल. या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे. आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे. आमची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे. पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल. कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही. आम्ही महाविकास आघाडी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे लढणार आहोत. सगळे या मीडिया शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ आणि या सगळ्या दरम्यान आता माध्यमांशी बोलणार आहेत. त्यांची काय आम्ही या ठिकाणी आल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने पणन मंत्री जयप्रकाश रावल यांच्याशी चर्चा केलेली आहे. लासलगावचं आंदोलन, आजचं आंदोलन आणि नाशिकच्या असलेल्या शेतकऱ्यांची तीव्र नाराजगी, महाविकास आघाडीच्या लोकांची धसका आणि शेतकऱ्यांचा प्रक्षोभाचा धसका घेऊन उद्या या राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री, कृषी मंत्री सगळेजण या संदर्भामध्ये दिल्लीला बैठकीला जात आहेत आणि दिल्लीला बैठक करून नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जो महाविकास आघाडीने आंदोलन केलं त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे उद्या त्यांची चर्चा काय व्हायची ते होऊन द्या. आम्ही या असलेल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये उद्या महाविकास आघाडीची त्या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये बैठक होणार आहे. तिथे आम्ही मुंबईला या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आणि डिझेल पेट्रोल भाववाढ वगैरे या प्रश्नासंदर्भामध्ये 100% बैठक करण्यात झाल्यानंतर मुंबईला लॉंग मार्च हा महाविकास आघाडीतून काढणार. सरकार जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय देत नाही
तोपर्यंत या महागाई आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लॉंग मार्च काढू आणि रस्त्यावर उतरून मुंबईचं मंत्रालयात सुद्धा घेराव घालण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. लोकांना ताब्यात घेतलं. उद्या आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. त्यामध्ये महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षाचे तरच शेतकरी संघटना, नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सगळ्यांना बोलवणार. लॉंग मार्च जोरात होईल. आंदोलकांना सर्वांना ताब्यात घेतलं आता. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं पोलिसांनी आंदोलकांना. नाही, आम्हाला सोडून दिलं आता. दादा, या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर तुम्ही या सगळ्या आंदोलनाचं सुरुवातीपासून नेतृत्व करत होता. 2 वेळेला आंदोलनाला तुमच्या यश येताना दिसतं. शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन तुम्ही पुढे लढलात आणि त्याला यश येताना दिसतंय. हे बघा, हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे ते सामान्य लोकांच्या विरोधातलं सरकार आहे. शेतकऱ्याचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही. सामान्य लोकांचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही. युवांचा नाही, महिला सुरक्षेचा प्रश्न या राज्यामध्ये जो वाढत चाललेला आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही. मग आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही, रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांसाठी लढावं लागतं. 18 तारखेला आपण लढलो तेव्हा तिथं 3.5 रुपयाली कांद्याचा रेट सरकारकडनं वाढवण्यात आला. पण त्याच्यामध्ये आम्ही आणि शेतकरी खुश नव्हते. आमचं म्हणणं होतं इलेक्शनच्या आधी 24 रुपये रेट तुम्ही डिक्लेअर करा, इलेक्शन नंतर 12-12.5 रुपये तिथे डिक्लेअर करा. आमचं म्हणणं एवढंच आहे, इलेक्शनच्या आधी जो रेट होता तो तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे. म्हणून हे आंदोलन आम्ही केलं. आमच्या 6,000 शेतकऱ्यांना, ठीक आहे 6,000 इथं आले असते तर 6,000 शेतकऱ्यांना येऊन दिलं नाही आणि आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलं. कुठंतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत. त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल. तरी सुद्धा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं, महाविकास आघाडीची उद्या काँग्रेस भवन मुंबईला मीटिंग तिथं होणार आहे. त्या मीटिंगमध्ये पुढे जाऊन मुंबईवर आंदोलन आपण कसं करायचं या महागाईबद्दल सुद्धा आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा तिथं निर्णय घेतला जाईल. त्यामुळे बघूया. पण शेवटी हे बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील. ते माजलेले लोक आहेत. सत्ता आणि पॉवर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही. तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं. रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपलं ऐकणार नाही. त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय. उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल. जे भाषण झाले त्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदींबाबतची टीका टिप्पणी केली, त्याविषयी आपलं काय मत आहे? त्या मेलडीबद्दल बोलले, काही चॉकलेटबद्दल, आणि कुठेतरी लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात. हे कुठल्याही नेत्याला शोभत नाही. असं वेगळ्या शैलीमध्ये त्या ठिकाणी बोललं. आता लोकांचं हेच मत झालेलं आहे. आज लोकांना पेट्रोल आणि डिझेल इतकं महाग घ्यावं लागतंय, लाईनीत उभं राहावं लागतंय. त्याच्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली. शेतकऱ्यांचं तुम्ही ऐकत नाही. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. मग सामान्य लोक एवढ्या अडचणीत असल्यानंतर नेता हा चिडतो. चिडल्यानंतर काही प्रमाणात व्यक्त होतो. व्यक्त झाल्यानंतर पुढच्याने नाराजगी व्यक्त करण्यापेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, अडचण सोडवली, तर हे जास्त महत्वाचं आहे. आता मी लोकांना बोलतो. एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आंदोलक होते ते या ठिकाणी एकत्र जमलेले होते. नेत्यांना बाहेर काढल्यानंतर या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यासोबतच शेतकरी आंदोलक आहेत ते बाहेर पडताना या ठिकाणी दिसत आहे. प्रामुख्याने जर बघितलं तर कांद्याचे दर जे होते ते दर सातत्यानं घसरत होते. दिला जाणारा नाफेडकडनं जो भाव होता तो अत्यंत कमी होता. साधारणपणे 3,000 रुपये प्रति क्विंटल दराने भाव मिळावा अशा स्वरूपाची जी मागणी होती ती पाहता या सगळ्या दरम्यान रास्ता रोको केला गेला होता. आणि याच रास्ता रोकोच्या दरम्यान हे सगळे जे शेतकरी होते, नेते होते, ते आक्रमक झालेले होते आणि त्यामुळे या सगळ्या दरम्यान जे आंदोलन होतं ते सुरू होतं. दानवे साहेब आहेत. दानवे साहेब, आता तुम्ही तिकडे पुन्हा चालला आंदोलन स्थळी, उद्याच्या दिवशी बैठक होणार आहे. बिलकुल हे आंदोलन आता मुंबईलाच होणार. प्रश्न सोडवल्यापर्यंत मुंबईला आंदोलन होईल आता मंत्रालयासमोर. मुख्यमंत्र्यांसोबत दिल्ली दरबारी बैठक आहे, किती यश येईल असं वाटतं? नाही वाटत. त्यांना काही शेतकऱ्यांशी घेणं देणं आहे. त्यांना चांगले मंत्रालयावर आता कांदे फेकून मारावं लागेल मंत्र्यांचं ठिकाण. शिवसेना नेहमीच वेगळ्या स्टाईलच्या आंदोलनामुळे चर्चेत राहिलेले आहेत. तर या सगळ्या दरम्यान काय नेमका इशारा आहे?
बिलकुल. आता हे कांदे घेऊन आम्ही मंत्रालयावर येणार एवढंच सांग. मुंबईत आंदोलन करावंच लागेल अशा स्वरूपाची भूमिका खरं तर या सगळ्या दरम्यान या सगळ्या नेत्यांकडनं घेतली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता थेट मुंबईच्या ठिकाणी मंत्रालयावर कांदे फेकून आंदोलन करू अशा स्वरूपाचा इशारा देखील या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असलेले अंबादास दानवे यांनी दिलेला आहे. त्यासोबतच रोहित पवार जे आहेत त्यांच्याकडनं देखील या सगळ्या दरम्यान उद्याच्या दिवशी होणारी जी बैठक आहे ती पाहता पुढची भूमिका घेऊ अशा स्वरूपाची एकूणच या सगळ्या काळामध्ये त्यांनी भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. आता या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर आक्रमक भूमिका या सगळ्या नेत्यांची होती ती पाहता आत्ताच्या घडीला हे सगळे जे आंदोलक आहे हे आंदोलक पुन्हा ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं मुंबई आग्रा महामार्गाच्या ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहेत आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी सविस्तर भूमिका उद्याच्या दिवसाच्या संदर्भातली घेतली जाणार आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता नेमक्या काय घडामोडी होतात हे पाहावं लागणार आहे. सध्याच्या घडीला या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि त्या सगळ्या दरम्यान एकूणच जी भूमिका आहे ती पाहता या ठिकाणी थेट मंत्रालयावर कांदे फेकून मारावं अशा स्वरूपाची भूमिका या सगळ्या काळामध्ये घेतल्याचं दिसून येतंय. अशा सगळ्या दरम्यान अनेक शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूयात. थेट मुंबईला जाण्याची आता जर त्यांचा दखल घेतली आम्ही कांदाचे तर तिथे मुंबईले एक कांदा आमदार सोडणारी तरी शेतकरी जायचं ना पदार्थ तरी त्याचे त्याच्या खेळाचा आला पाहिजे आमच्याकडे. आपण बघतोय की रोहित पवार आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा बोलूयात. दादा, थेट मंत्रालयावर कांदे फेकून मारण्याची भूमिका अंबादास दानवेंकडनं घेतली जाते. संताप आहे शेतकऱ्यामध्ये संताप आहे. आता अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याला अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही तर लोकांना सामान्य लोकांना कसं मिळेल. आम्हाला सुद्धा ताब्यात घेतलं तर लोक उद्या जर कुठे काय बोलायला लागले पत्रकारांपासून त्यांच्यावर कारवाई केली जाते. हे सरकार आवाज दाबणारं सरकार आहे. पण शेवटी एकजूट जर झाली सिस्टमच्या विरोधात लोकांनी निर्णय घेतला लढायचा तर झुकावं लागतंच आणि दिल्ली समोर कधी कुणी झुकत नाही. दिल्लीवाल्यांना महाराष्ट्र झुकवतो हे दाखवून दिले आहे. आता सर्व नेते राजकारण सोडून इलेक्शन सोडून MLCचं आता चाललेत कुठे दिल्लीला कांद्याच्या प्रश्नाला. म्हणून या आजच्या लढाईला कुठेतरी यश आलं असं आपल्याला म्हणता येईल. आपण बघतोय की लढायला यश आलेलं आहे अशा स्वरूपाची भूमिका आता या सगळ्या दरम्यान रोहित पवारांकडनं व्यक्त केली जाते. आता आंदोलनस्थळी हे सगळे नेते जाणार आहेत त्यामुळे येत्या काळामध्ये उद्याच्या दिवशी दिल्ली दरबारी होणारी जी बैठक आहे त्या बैठकीत काय नेमका तोडगा निघतो हे पाहावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची देखील उद्याच्या दिवशी मुंबईमध्ये बैठक होते. काँग्रेस भवन या ठिकाणी ही बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा पुढील आंदोलनाची जी दिशा आहे ती ठरवली जाणार आहे. अंबादास दानवे यांच्याकडनं तर थेट मंत्रालयावर कांदे फेकून मारू अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये महाविकास आघाडीची या कांद्याच्या प्रश्नी नेमकी काय रणनीती असते हे पाहावं लागणार आहे. अगदी खरं आहे किरण, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे महाविकास आघाडीची भविष्यातली रणनीती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आत्ताच्या घडीला तरी महाविकास आघाडीचे सगळे नेते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. किसान सभेचे अजित नवले यांनी आम्ही या आंदोलनात आता सहभागी होऊ असं म्हटलेलं आहे. शेतकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत. शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. मुद्दा आहे कांदा प्रश्नात, कांद्याच्या भावाच्या प्रश्नाचा, कांद्याच्या भावाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी शेतकरी, महाविकास आघाडी, शेतकऱ्यांचे नेते हे सारेजण रस्त्यावर उतरले. पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आणि त्यानंतर आता हे सगळे नेते पुन्हा एकदा आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय नाशिकमधून. दरम्यान या आंदोलनासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण तीही पाहूयात. कांद्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे. मला वाटतं कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेला भाव तुटलेत, कमी झालेत, त्यावेळेला आम्ही जे मदत केलेली आहे, जे अनुदान दिलं असेल, कांद्याला भाव दिला असेल, तो आजपर्यंत तुमच्या सरकारच्या विरोधकांनी कधी सत्तेत असताना दिलेला नाही. आपण सगळं कॅल्क्युलेशन मी करून तुम्हाला सांगतो की आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने किती मदत केलेली आहे आणि म्हणून या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. उद्या पुन्हा आम्ही दिल्लीला जात आहोत. माननीय अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. निश्चित यामध्ये एक सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल.